ऐकावाच लागेल. आज जर धर्म तुम्ही प्रतिपालन केला नाही तर उद्या इतकी अवघड परिस्थिती असणार आहे. तुमची लेकरं तुम्हाला आईबाप म्हणतील की नाही, हे पण शाश्वत रूपाने कोणी सांगू शकत नाही, शाश्वत रूपाने सांगू शकत नाही. आज 2-2, 4-4, 5-5 महिन्याच्या पोरांच्या हातामध्ये तुम्ही लेकरांच्या हाताखाली मोबाईल देतात आणि मोबाईल देऊन त्यांना काहीतरी टाइमपास करायला लावतात. तुम्ही एक प्रकारे तुमचं मातृत्व फेकून दिलेलं आहे. मातृत्व फेकून दिलं की त्या लेकराला सांभाळायचा तुम्हाला कंटाळा आला, त्याला त्याचे विकास करण्याचा कंटाळा आला किंवा तुम्हाला त्याचं पालकत्व व्यवस्थित जमत नाही, म्हणून त्याच्या हातामध्ये खेळणं देण्याऐवजी दुसरी काही गोष्ट देण्याऐवजी मोबाईल दिला आणि त्या मोबाईलवरती जे येतंय ते पोरगं बघतंय, तसं बनण्याचा प्रयत्न करतंय, तसं पाहण्याचा प्रयत्न करतंय. नको त्या वयामध्ये नको ती बुद्धी त्याची वाढली आणि मग आजच्या ज्या घटना घडतायत, मालेगाव गावामध्ये जी घटना घडली, 4 वर्षाच्या लेकरावरती 24 वर्षाच्या पुरुषाने किंवा माणसाने अत्याचार करावा. 4 वर्षाच्या लेकरामध्ये ज्याला विकार दिसावा, ज्याला वासना दिसावी, ही दृष्टी कुठून प्राप्त झाली हो? ही दृष्टी इथूनच प्राप्त झाली. इथली माणसं भरकटली, इथल्या माणसांचं वागणं भरकटले, इथल्या माणसांचे संस्कार भरकटले, म्हणून अशा दृष्टी प्राप्त व्हायला लागल्या. उद्या आपल्या समाजापर्यंत, आपल्या घरापर्यंत ही झळ येणार नाही. कशावर? उद्या आपला सुद्धा घरामध्ये हा वनवा पेटणार आहे, आपल्या घरामध्ये सुद्धा ही आग लागणार आहे. म्हणून बाबांनो, आज आपल्याला ते संस्कार जपावे लागतील आणि त्याकरता धर्म करावा लागेल, त्याकरता धर्म करावा लागेल. म्हणून धर्म वाढवा. या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे धार्मिक स्थळ आहे. इथून हीच अपेक्षा आहे की आपण इथं यावं, इथून देवाची कृपा प्राप्त करावी, ईश्वराचा संबंध प्राप्त करावा आणि आपल्या जीवनाला धन्य धन्य करावं, कृतकृत्य करावं. बंधूंनो, आपणा सर्वांसाठी एक कळकळीची विनंती आहे की धर्म कार्यासाठी मध्ये अग्रेसर व्हा, धर्म कार्यामध्ये पुढाकार घ्या. आपल्या साधूंना जपा, आपल्या स्थानांना जपा, आपल्या धर्माला जपा, आपल्या ग्रंथाला जपा, आपल्या परंपरेला जपा. आज जर धर्म परंपरा विधी संत समुदाय जर आपण जपले नाही तर उद्या हे आपल्याला पाहायला सुद्धा मिळणार नाही, उद्या हे आपल्या दृष्टीसमोर नसणार आहे. आज आपणच आपल्या संतांना, कुणी आता कधी कधी अशा घटना घडतात की साधूंना बघितल्यानंतर काही उपदेशी मंडळी, वास्तविक मंडळी मान वाकडी करून निघून जातात. आले बाबा, काल भेटले होते, परवा भेटले होते, काही हरकत नाही. अरे, जेव्हा जेव्हा भेटाल तेव्हा तेव्हा दंडवत कराल तर तेवढं परत परत पुण्य आहे. रुपया खाली पडलेला असेल तो तुम्ही उचलत नाही का? 5 रुपये पडलेले असेल तर ते तुम्ही उचलत नाही का? 10 रुपये पडलेले असेल ते तुम्ही उचलत नाही का? मग उचलल्यानंतर तुमचे वाढले की नाही, असा तुम्ही विषय लक्षात घेतलेला ना प्रपंचाचा. तसा परमार्थ करत असताना एकदा दंडोत केला तेवढं परत पुण्य लागलेलं आहे, 2दा केला तेवढं परत पुण्य लागलेलं आहे. सकाळी दंडोत करायला आले, स्नान करायला आले तरी पुण्य भेटलेले, संध्याकाळी आलेलं तरी सेविंग होत जाणार आहे, साठतच जाणार आहे, कमी काही होणार नाही. पण त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही. म्हणून कुठेही तुमचे संत दिसले, कुठेही आपले साधू संत समुदाय दिसत असेल तर त्यांना आदराने दंडवत करा, आदराने प्रणाम करा, आदराने त्यांना विचारपूस करा, आदराने त्यांना घरापर्यंत आपली यथाशक्ती जी जमेल ती सेवा करा. हे सगळं काही तुमच्यासोबत येणार आहे. आमच्या आश्रमाच्या समोरून रस्ता आहे, मोठा रस्ता आहे, येऊ द्या मिरवणूक, येऊ द्या 5 मिनिटामध्ये. तिथून त्या रस्त्याने बऱ्याच वेळा काही जैन मुनी जाताना दिसतात. त्या जैन मुनींच्या अंगावरती कपडे नाही आहेत, पण त्यांच्या 2 माणसं समोर आहेत, 2 माणसं पुढे आहेत, पुढे एक गाडी आहे आणि सगळे करोडपती लोक आहेत. काही बिझनेसमॅन आहेत, काही कंपनीवाले आहेत, काही फॅक्टऱ्यांवाले आहेत, काही काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे मालक आहेत, चालक आहेत. हे 2-4 माणसं मागं पुढं, 2-4 माणसं मागं पुढं त्यांच्या चाललेली ना, ती सेवेसाठी चाललेली. त्यांना काही काम नाही का? त्यांना काही धंदा नाही का? पण त्यांचा समुदाय थोडा असल्या कारणानं त्यांना असं वाटतं की आपले साधू जर रस्त्याने चालले तर त्या साधूंना काही होऊ नये, म्हणून आपणही त्यांच्या मागं पुढं चालावं, ही त्यांची शुद्ध भावना आहे. आणि आपण जर रस्त्याने आपले संत महात्मा दिसले आणि त्यांना आपण दंडवत न करता, त्यांच्याजवळ न थांबता जर आपण निघून जर गेलं तर साक्षात ईश्वराचा अपमान आहे, तो साक्षात परमात्म्याचा अपमान आहे. एखाद्या वेळेस घाई असेल, गडबड असेल, तुमच्याच्याने नाही झालं तर ठीक आहे, काही हरकत नाही, देवही समजून घे. पण उगाच काहीतरी फक्त आपल्या प्रपंचामध्ये व्यस्त राहून जर आपण वागत असेल, म्हणून इथून पुढे लक्षात ठेवा, ईश्वराच्या घरचा नुसता कपड्यावाला जरी संत व्यक्ती असेल तरी तो ईश्वराला खूप प्रिय आहे आणि तो एक आपल्याला पुण्यदाता म्हणून आपल्या जवळ येतोय, तर त्याचा आपण खऱ्या अर्थानं लाभ घेतला पाहिजे. सगळ्याच पद्धती आपण बदलवल्या पाहिजे. आताही बरीचशी मंडळी मला दिसली, एक आपला उच्चारणाचा शब्द आहे, कोणी डायरेक्ट हातामध्ये हात घेतं, कोणी डायरेक्ट खांद्यावरती खांदा ठेवतं, हात ठेवतं, कधी आले बाबा, कसं काय, बरं आहे का, अमकं का टमकं. ही भेटण्याची पद्धत नाही आहे. पद्धत अशी आहे की संत दिसला त्याला आपल्या जागेवरती उठवून प्रणाम करायला शिका. जेवढं झुकाल, दंडवत प्रणाम हे शब्दाचा अर्थ आहे. दंड म्हणजे काठी, त्या तद्वत प्रणाम करणे म्हणजे वाकणे.
सर्वज्ञांनी त्या दंडवत प्रणामला पूर्ण साधू दिसल्यानंतर, गुरु दिसल्यानंतर त्याच्यासमोर साष्टांग दंडवत घालावा. परंतु परिस्थिती बदलत चालली आहे, जागा तशी नसते, म्हणून कदाचित आपल्याला तिथं साष्टांग दंडवत घालता येणार नाही. कमीत कमी आपल्या जागेवरती उठून तर दंडवत करू शकतो की नाही आपण? तेवढं तर करू शकतो की नाही? हे धर्माचे छोटे छोटे तत्व आहेत. खूप मोठ्या पोथ्यांची भाषा तुम्ही करत असाल, खूप मोठ्या चरित्राची तुम्ही भाषा करत असाल, सूत्रपाठाची भाषा करत असाल, ती व्यर्थ आहे. ज्याला ही सुरुवात जमली नाही ना दादा, ज्याला सुरुवात जमली नाही, मग तो कळसावरती बसून काही अर्थ नाही आहे. त्याचा पाया जर नसेल तर ते मंदिर कधीही पडणार आहे, ते घर कधी पडणार आहे, तो माणूस कधीही ढासळणार आहे. म्हणून हे मूलभूत काही गोष्टी शिकल्या पाहिजे. संतांचा अवमान केला, धर्माचा अवमान केला, ग्रंथाचा अवमान केला तर एवढ्या नीच योनीला जावं लागतं की त्या नीच योनीला सृष्टी संपेपर्यंत सुद्धा आपल्याला जागा मिळत, परत माणूस होता येत नाही. म्हणून या भेटलेल्या पुण्यदेहाचं आपण काहीतरी उपभोग घेऊन पुण्यदेहाच्या द्वारे, या सुंदर देहाच्या द्वारे, नरदेहाच्या द्वारे आपण चांगलं कर्म केलं पाहिजे, चांगलं कृत्य केलं पाहिजे, धर्म जोपासला पाहिजे. आजपासून संकल्प घ्या. डिसेंबर महिना आहे मावल्यांनो, दादांनो, दादा तर कमीच आहेत, 10-20 पण बसलेले बिचारे, पण ज्या मावल्या घरी असतात 24 तास, त्याच्यामुळे त्यांना जमेल. मार्गशीर्ष महिना हा श्री दत्तात्रय प्रभूंच्या पुनीत पावन अवताराने आणि श्रीमद भगवद्गीतेच्या जयंतीने नवे नवे महाभारत युद्धही या पवित्र महिन्यामध्ये झालं. आणि भगवंताने सुद्धा या महिन्याचं महत्त्व सांगितलं आहे की मासानम मार्गशीर्ष. म्हणून या महिन्यामध्ये आपण जमेल तितकी श्री दत्तात्रय प्रभूंची सेवा करायची असते, जमेल तेवढी सेवा करायची असते, जमेल तेवढं नामस्मरण करायचं असतं, जमेल तेवढं आपण सकाळी उठून परमेश्वराची सेवा करणं गरजेचं आहे. करता का हो तुम्ही? मान तर राहिलं नाही करत. कमीत कमी आजपासून सेवा घ्या. आजपासून ज्याला जब जागे तब सवेरा, जेव्हा आपण उठला तेव्हा गुड मॉर्निंग, काय हरकत नाही, पण करा. करायला काय हरकत आहे? ज्या प्रपंचाला वेळ दिला तो प्रपंच आपल्या कामाला येईल अथवा नाही सांगता येत नाही, पण जेवढा परमार्थ केला तो नक्कीच कामाला आल्याशिवाय राहणार नाही. बंधूंनो, आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.